ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी आता धमाका अपडेट आलेली आहे। आज दुपारी 3 वाजता शेतकऱ्यांची लागली आता लॉटरी। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल 4,000 रुपये जमा करण्यामध्ये येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता मोठा निर्णय सध्या जाहीर केलेला आहे। भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव नमोच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत होते। अखेर आता शेतकऱ्याची प्रतीक्षा संपत आहे। राज्यातील 93 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दुपारी 3 वाजता मोठी रक्कम जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता असे टोटल 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याबद्दल आत्ताच्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता सांगितलेले आहे। बघा, आजच्या मुहूर्तावर ही मोठी रक्कम मिळणार असल्याने शेतकरी बांधवांमध्ये ही सर्वात मोठी खुशखबर आता पसरली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, परंतु एक अडचण आता आलेली आहे। सरकारने सांगितलं आहे सर्व शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार नाही, फक्त पात्र शेतकऱ्यालाच हप्ता मिळणार। त्यामुळे शेतकऱ्यांनी पात्र जिल्ह्यांची यादी आता जाहीर केली आहे। पात्रतेमध्ये तुमचं नाव आहे का नाही एकदा चेक करून घ्या। जर पात्र जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये टोटल 4,000 रुपये आज दुपारी 3 वाजता जमा करण्यामध्ये येणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून दोन्ही हप्त्यांसाठी 7,200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यामध्ये आला आहे। आज दुपारी 3 वाजल्यापासून DBT तंत्राच्या द्वारे हे पैसे थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। पहिल्या टप्प्यामधील राज्यातील निवडक जिल्ह्यांची यादी आता सरकारने जाहीर केली आहे। भरपूर दिवसापासून यादी पण आलेली नव्हती, त्यातील शेतकऱ्याला आज लाभ मिळणार आहे। नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचे प्रत्येकी 2,000 रुपये असे एकत्रित 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यामध्ये येणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे प्रशासकीय सोयीसाठी राज्याचे 36 जिल्ह्यांची संख्या पाहता एकाच वेळी सर्व पैसे सोडण्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे। बँकांच्या सर्व्हरवर ताण येऊ शकतो, म्हणून प्रशासनाने 3 टप्पे आता केले आहे। आज दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पहिला टप्पा आणि त्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत दुसरा टप्पा वितरित केला जाईल। हे जिल्हे पहिल्या यादीमध्ये नाही आहेत। बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे जिल्ह्यांची पण यादी सरकारने आज जाहीर केलेली आहे। ज्या शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीमध्ये आलेली आहे अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज 3 वाजता निधी जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा, पहिल्या टप्प्यामधील यादीमध्ये ज्यांना जिल्ह्याचा समावेश करण्यामध्ये आलेला आहे यामध्ये प्रामुख्याने अंबड, भोकरदन, बदनापूर आणि घनसावंगी या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आज दुपारी पैसे यायला सुरुवात होईल। जर तुम्ही या भागामधील शेतकरी असाल तर आज तुमच्या खात्यामध्ये दुपारी 3 वाजल्यापासून तुमच्या मोबाईलचा मेसेज वाजू शकतो, कारण की तुमच्या खात्यामध्ये आज या ठिकाणी सरकार वितरण करीत आहे। तर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या निर्णयानुसार बँकांना निधी वर्ग करण्यामध्ये आला आहे। मात्र 2026च्या नवीन वर्षासाठी काही नवीन अटी लागू देखील करण्यामध्ये आले आहे। सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे नवीन अटी व नवीन नियमांचे शेतकऱ्याला पालन देखील करावे लागेल, तरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे। आता शेतकरी बांधवांनो जाणून घ्या, या अटींमध्ये जे शेतकरी पात्र ठरतील त्यांना त्या ठिकाणी 4,000 रुपयांचा लाभ आता मिळणार आहे। आता सरसकट सर्वांना पैसे देण्याऐवजी केवळ गरजू आणि खऱ्या शेतकऱ्यांची निवड सरकार आता करणार आहे आणि खऱ्या पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये आज निधी जमा करण्यामध्ये येत आहे। आता यादी अत्यंत आहे शेतकरी बांधवांनो, बघा आता यादीमध्ये तुमचं नाव नक्कीच जाणून घ्या। दुसऱ्या बाजूला उत्तर महाराष्ट्रातील धुळे,
जिल्ह्याची निवड सुद्धा पहिल्या टप्प्यासाठी सरकारने केली आहे. धुळे जिल्ह्यामधील शिरपूर, साक्री आणि सिंदखेडा येथील शेतकऱ्याला आज प्राधान्याने रक्कम मिळणार आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली बँक खाती नक्कीच तपासून घ्या, कारण आज दुपारनंतर त्यांच्या खात्यावर हप्त्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे. पहिला महत्त्वाचा नियम बघा, आता सरकारने नवनवीन नियम देखील आता नवीन वर्षाचे लागू केले होते. बघा, आता पहिला महत्त्वाचा नियम सरकारने सांगितला आहे, जमिनीची मर्यादा जो सर्वांनी लक्षामध्ये ठेवायचा आहे. ज्या शेतकऱ्यांकडे 10 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्या नावावर 10 एकरपेक्षाही जास्त शेती असेल तर त्यांना या योजनेमधून अपात्र ठरवले देखील जाऊ शकते. बघा, सरकार आता 7/12 उताराची कसून चौकशी करणार असून केवळ अल्पत्य भूधारक शेतकऱ्याला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे 10 एकरपेक्षा कमी जमीन असावी असं सरकारचं म्हणणं आहे. आता बघा, याच पहिल्या टप्प्यात नंदुरबार जिल्ह्याचा सुद्धा समावेश सरकारने केला आहे. नंदुरबारमधील नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा या भागातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होण्याची शक्यता सरकारने आता वर्तवली आहे. या भागामधील 155 तालुक्यांची जी एकूण यादी आहे त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही हे पाहणं आता खूप गरजेचं आहे. कारण की बघा, यादीमध्ये तुमचं नाव आलं तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत राहील. बघा, आता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो बघा, दुसरा नियम देखील सरकारने सांगितला आहे, तो म्हणजे की कुटुंबामधील इतर योजनांच्या लाभांशी संबंधित आहे. जर रेशन कार्डवरील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटत असेल तर भविष्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा लाभ घेताना अडचण देखील येऊ शकते. म्हणजे की जर स्पष्ट शब्दामध्ये सांगायचं झालं तर तुमच्या कुटुंबामध्ये एखादी महिला आहे, ती लाडकी बहीण योजनेचा लाभ घेते आणि तिच्या नावावर शेती पण आहे, ती नमो शेतकरी योजनेचा पण लाभ घेते. अशा प्रकारे सरकारने सांगितलं आहे, येथून पुढे असं चालणार नाही. केवळ लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचाच लाभ मिळणार आणि शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचाच लाभ मिळणार असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. सध्या तरी हे दोन्ही लाभ सुरू राहतील, पण पुढील हप्त्यापासून यावर कडक निर्बंध लावण्यात येणार आहे. एकाच वेळी अनेक योजनांचे लाभ घेण्यावर आता सरकारने बघा लक्ष ठेवलं आहे आणि कडक नियम या ठिकाणी लागू केले आहे. आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यांकडे वळूया. यामध्ये नांदेड, नाशिक, परभणी आणि पुणे या जिल्ह्यांचा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून समावेश करण्यामध्ये आला आहे. काही निवडक तालुक्यांची यादी आजच्या पहिल्या टप्प्यासाठी निवड देखील झाली आहे. या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना देखील आज दुपारी 3 वाजल्यापासून मेसेज यायला सुरुवात होणार आहे. तुमच्या तालुक्याचे नाव यादीमध्ये आहे का हे तुम्ही नक्कीच पोर्टलवर जाऊन देखील तपासू शकता. आता शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, पात्र शेतकऱ्यालाच निधी मिळणार. कारण की बघा, PM किसान योजनेसाठी फार्मर आय डी कार्ड असणे आता अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. ज्या शेतकऱ्याला चुकीच्या मार्गाने फार्मर आय डी कार्ड काढले त्यांना अडचण येऊ शकते. प्रशासनाच्या तपासणीत असे अनेक आय डी कार्ड आढळले आहेत जे की चुकीच्या पद्धतीने काही लोकांनी, काही चुकीच्या माणसांनी काढली आहे, जे की शेतकरी पण नाही. त्यामुळे ज्यांचे फार्मर आय डी कार्ड अधिकृत आणि ओरिजिनल आहे त्यांनाच या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि DBTच्या माध्यमातून आज निधी वितरित केला जात आहे. आता शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, विदर्भामधील नागपूर, बुलढाणा आणि भंडारा या जिल्ह्यांसाठी सुद्धा महत्त्वाची अपडेट आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपली बँक KYC पूर्ण करून ठेवावी. जर नसेल केली तर तात्काळ करून घ्या. कारण बघा, या ठिकाणी त्यांनाही 4,000 रुपयांचा हिस्सा आज मिळणार आहे. तसेच बघा, यवतमाळ आणि वाशिम भागातील शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस आनंदाचा ठरू शकतो. कारण की सरकारच्या माध्यमातून यादीमध्ये आता समावेश करण्यामध्ये आला आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, जमिनीचे तुकडे तुकडे करून कुटुंबामधील सर्व सदस्य हप्ता घेत असतील तर अशांवर आता कडक कारवाई होऊ शकते. बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, रेशन कार्डवरील
नोंदीनुसार एका कुटुंबामध्ये केवळ एकाच व्यक्तीला सन्मान निधीचा लाभ मिळणार आहे असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे. जर एकाच घरातील 3 किंवा त्यापेक्षाही 4 व्यक्ती बघा लाभ घेत असतील म्हणजे की कुटुंब एकच आहे पण त्यामध्ये नवरा, बायको, मुलगा, बहीण असे 4 व्यक्ती आहे आणि 4ही जणांच्या नावावर 1-1 एकर शेती आहे, सर्वजण या दोन्ही योजनेचा लाभ घेत असतील तर सरकारने सांगितलं आहे अशा या ठिकाणी शेतकऱ्यांवर, अशा व्यक्तींवर सरकार कारवाई देखील करू शकते. त्यामुळे फक्त घरामधील एकाच व्यक्तीने नमो शेतकरी व PM किसान योजनेचा लाभ घ्यावा. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसाठी देखील प्रशासनाने आता तयारी केली आहे. तसेच लातूर, वर्धा आणि पालघर या जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश आजच्या वितरण प्रक्रियेमध्ये असण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांचे नाव या पहिल्या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलेले नाही त्यांनी पुढील 7 ते 15 दिवस प्रतीक्षा करावी. कारण दुसरी पण आता सरकारने सांगितलं आहे दुसरी तिसरी पण यादी आता सरकार देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला चिंता करण्याची गरज पडणार नाही आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी मिळणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, बँक खात्याचे KYC करणे अत्यंत गरजेचं आहे. कारण आता सरकारने सांगितलं आहे KYC पूर्ण असणे हा लाभ मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. विशेषतः ज्यांचे आधार कार्ड 2015च्या आधीचे आहे त्यांनी आपला फोटो आणि माहिती अपडेट नक्कीच करून घ्यावी असं सरकारच्या माध्यमातून सूचना करण्यामध्ये आलं आहे. जुन्या फोटोमुळे आधार प्रमाणीकरणामध्ये अडचणी येतात. तुमचं नाव, जन्मतारीख आधार कार्डवर व्यवस्थित आहे का नाही नक्की तपासा. जर असेल तरच तुमच्या खात्यामध्ये टोटल 4,000 रुपयांचा लाभ आता सरकारच्या माध्यमातून मिळत आहे. आता शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी लागणारे बी बियाणे आणि इतर खर्चासाठी हे 4,000 रुपये शेतकऱ्यांना आज खूप मदत करणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार या एकत्रित प्रयत्नामुळे ग्रामीण भागाला मोठा आधार मिळत आहे. आज दुपारी 3 वाजल्यानंतर हे वितरण सुरू होणार आहे आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमचा मोबाईलचा मेसेज वाजू शकतो तुमच्या खात्यामध्ये निधी क्रेडिट झालेला आहे. आता शेतकरी बांधवांनो चिंता करू नका, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे फक्त या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आली अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज निधी जमा करण्यामध्ये येत आहे. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.